सीमांकन झाल्यावर त्याच्या नोंदी 7/12 मध्ये घेणे असा रोख आहे. अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे 1906 चा कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची 7/12 वर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे. आणि मग 29 ऑगस्ट 2025 चा जो शासन निर्णय आहे, ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडी मार्ग, पाय रस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचे अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करणे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ज्या समित्या केल्या त्यामध्ये विधानसभाचे विधिमंडळ सदस्यांना आपण त्या भागाच्या अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. त्या सर्व अधिकार त्या विधिमंडळ त्या समितीमध्ये त्या अध्यक्षाला दिले आहे. जिथे मंत्री आहेत मंत्र्यांनी या ठिकाणी जो त्या ठिकाणी ज्यांना ते अधिकार देतील त्यांना अध्यक्ष करायचा आहे. अध्यक्ष महोदय, यामुळे आता विधानसभेच्या सदस्याच्या अधिकारामध्ये आमचा प्रांत असणार आहे, त्यांच्या अधिकारात भूमी अभिलेख असणार आहे. सर्व जवळपास 8-9 विशेष अधिकारी या टीम मध्ये असणार आहे. आणि माननीय विधिमंडळ सदस्यांनी आता संपूर्ण मासिक बैठका घेऊन या संपूर्ण रस्त्यांचं या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे, सांकेतांक क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत. अध्यक्ष महोदय, सभागृहाला माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्ये जे पांदन रस्ते आहेत त्याच्या 65,207 नोंदी घेण्यात आल्या. या ठिकाणी ज्या रस्ते अदालती आपण आयोजित केल्या त्या ठिकाणी 4,963 रस्ते आपण रस्ते अदालतीमध्ये मोकळे केले. या ठिकाणी शेत रस्त्याचे जे प्रकरण आहे मागच्या 3 महिन्यामध्ये 7,268 प्रकरणाचा निकाल आपण दिला. एकूण जे शिवपांदन रस्ते आपण सर्वेक्षण केले या निर्णयानंतर देशमुख साहेब 1,74,475 रस्ते आपण या ठिकाणी शिवपांदन रस्ते सर्वेक्षण केले. 32,974 या ठिकाणी संमतीपत्र घेऊन शेतकऱ्यांचे आपण या ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण केले, त्यांच्या नोंदी घेतल्या. आणि मोजणी आणि सीमांकन जे झालं पूर्ण ते 12,463 रस्ते झाला आहे. आणि 29/8/2025 चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये 66,958 रस्त्याची एकूण संख्या ती आपण आयडेंटिफाय केली. आणि आतापर्यंत 97,564 रस्त्यांना सांकेतांक क्रमांक टाकला. तात्पर्य आहे जसं नॅशनल हायवेला क्रमांक असतो, स्टेट हायवेला क्रमांक असतो, ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो, आता प्रत्येक पांदन रस्त्याला क्रमांक असणार आहे. आणि त्या क्रमांकाची नोंद आपण या ठिकाणी सर्व रेकॉर्डवर घेणार आहे. प्रत्येकाचा गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आणि तो गावाचा मॅप त्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये लागणार आहे सांकेतांक क्रमांक टाकून. राहिला प्रश्न मातोश्री पांदन रस्ते योजनेचा, तर रोजगार हमीमध्ये जे रस्ते आहे मातोश्री पांदन रस्ते योजने त्याच्यामध्येही सीमांकन आपण करणार. असं नाही आहे की बळीराजा पांदन रस्ते योजनेत आपण सीमांकन करू. सीमांकन या राज्यातल्या सर्व रस्त्यात होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही कडले रस्ते आपण सीमांकित करणार आहोत. आणि राहिला प्रश्न रोजगार सेवकाचा, तर रोजगार सेवकाचा प्रश्न मी रोजगार हमी मंत्री मोदीशी बोलून आपला प्रश्न जो काही रोजगार सेवकाच्या मागण्या आहे त्या निर्णय करण्यासाठी माननीय रोजगार हमी मंत्र्यांसोबत एक बैठक घेऊ.